स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा वादामध्ये सापडण्याची शक्यता आहे, कारण निवडणुकांमध्ये 50% आरक्षणाचं उल्लंघन झाल्याचा दावा करण्यात आलाय। आज सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा एकदा ही सुनावणी पार पडणार आहे की जर निवडणुका सब्जेक्ट टू आउटकम झाल्या तर पूर्वी जसं झालं म्हणजे 14 महिन्यात परत ह्या लोकांना घरी जावं लागलं आणि कॉन्स्टिट्यूशन बेंचचं जर जजमेंट फील्ड गव्हर्न करत असेल तर यू कॅनॉट गो बियॉन्ड द कॉन्स्टिट्यूशन बेंच जजमेंट, यू कॅनॉट गो बियॉन्ड 50%। तसं जर असेल उद्या परत निवडणुका झाल्या आणि 2 वर्षांनी 1 वर्षांनी परत ही त्यांना वाटलं की हे चुकीच्या पद्धतीने झालं जसं पूर्वी झालंय तर हे सगळे लोक 3-4 हजार लोक घरी जातील। आणि आम्ही पिटिशन आत्ता केलंय म्हणजे आमचा हेतू नव्हता की लांबवायचे आणि तो नाही पण आहे आमचा हेतू, फक्त ह्या चांगल्या व्यवस्थित पद्धतीने व्हावं एवढंच। हाँ ऑर्डिनन्स काढला 1/10/2025च्या ऑर्डिनन्सला इनडायरेक्टली हे दॅट इज इन द टीथ ऑफ दिस कॉन्स्टिट्यूशन बेंच। कोर्टाचा निकाल अतिशय योग्य आहे, फक्त कोर्टाच्या निकालाचा अर्थ चुकीच्या पद्धतीने काढण्यात आला। निकाल म्हणजे ऑर्डर आहे ती, पूर्ण निकाल नाहीये। मिसलीड नाही म्हणता येणार, ते मिसरीड म्हणू आपण त्याला, ते नाही सांगता येणार मला। तुम्ही अर्थ काढू शकता ते कसं कोणी केलं, जे रिस्पॉन्सिबल आहे। ओके वेलकम। तर आज याच संदर्भातली महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे। नेमकं काय घडतं सुनावणी दरम्यान हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडत आहे। खरं तर हे प्रकरण काय आहे आणि या प्रकरणात आज काय होऊ शकतं या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत ॲडव्होकेट देवदत्त पालोदकर सर आहेत। सर खरं तर प्रकरण काय, कारण 6 मे 2025ला सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं होतं की बांटी आयोग लागू होण्यापूर्वीच्या परिस्थितीनुसार निवडणुका घ्या, म्हणजे नक्की आणि आता निवडणूक आयोगाने काय केले ज्यामुळे ही केस पुन्हा सर्वोच्च न्यायालयात आली? नाही, आता याच्या आजचे जे प्रकरण आहे त्यात एक कंटेम्प्ट आहे की जे विकास किसनराव गवळी किंवा यांच्या ज्या प्रकरणामध्ये जे निर्देश दिलेले होते त्यामधला आदेशाचा भंग झाला असा एक आहे। आणि दुसरं म्हणजे 2 इंटरिम ॲप्लिकेशन आहे जिथे त्यांनी धुळ्याचं मला वाटतं केस दिलेली की जिथे आरक्षणाची मर्यादा 50%च्या वर जातं। आता 6 मे 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत त्यामध्ये याचिकाच्या निकालाच्या अधीन राहून निवडणुकांची पुढील प्रक्रिया घ्यायची आहे। त्यामुळं ऑलरेडी हे सगळं जे आता निवडणुका चालू आहेत त्या सबज्युडाइज आहेत कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे। 6 मेला त्यांनी असं म्हटलं होतं की बांटी आयोगानुसार ऐवजी असं म्हटलं होतं की बांटी आयोग लागू होण्यापूर्वी जी ट्रिपल टेस्ट करायची सांगितली होती त्यावेळेस राज्यामध्ये तर खरं तर आरक्षणच नव्हतं। मग अशा परिस्थितीमध्ये 27% घ्यायच्या की बांटी आयोगाने जे निधी दिले त्यानुसार घ्यायच्या? थोडक्यामध्ये कुठल्या पद्धतीने घ्यायचा याविषयीचा हा मुद्दा आहे की 23 सप्टेंबर 21च्या ऑर्डिनन्सप्रमाणे का विकास किशनराव गवळींच्या जजमेंटप्रमाणे का बांटिया कमिशनने दिलं तर कुठल्या प्रकारे ओबीसींचं आरक्षण करायचं याविषयीचा हा मुद्दा आहे। पण हा मला असं वाटतं की जिथे तो 50%च्या वर गेलेला आहे तिथं हा जास्त महत्त्वाचा आहे की जिथे, कारण घटनापीठाचं जजमेंट आहे की कृष्णमूर्तीच्या केसमध्ये तिथे 50%च्या वर आपल्याला जाता येत नाही शेड्यूल एरिया सोडून। त्यामुळं आज सर्वोच्च न्यायालय काय आदेश देतं यावर सगळं पुढचं निवडणुकांचं भवितव्य अवलंबून आहे। बांटी आयोगाच्या अधीन राहून घ्यायचे असतील तरीही 50%च्या वरती आरक्षणाची मर्यादा जाता कामा नये याचं पालन राज्य निवडणूक आयोगाने केलंय का हाही एक प्रश्न उपस्थित होतो। त्यामुळं निवडणूक आयोगाने ज्या निवडणुका घेतल्या जात आहेत काही ठिकाणी 50%च्या आरक्षणाची मर्यादा ओलांडली जात आहे असं विकास गवळी यांचं म्हणणं आहे। त्यामुळे याचिकाकर्त्यांच्या या म्हणण्यावरती सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।